निलेशजींचं मनापासून अभिनंदन करायचं आहे की तुम्ही आल्यापासून जो काही विकासाचा ध्यास घेतलेला आहे आणि एकामागून एक आपण कामं पूर्ण करताय. ज्या पद्धतीने तुम्ही विधानसभेमध्ये कोकणाची आणि तुमच्या मतदारसंघाची बाजू मांडताय, त्याच्यामुळे वेगळं एक्सप्लेनेशन इथं उभं राहून सांगण्याची काहीही गरज नाही. ते आमदार म्हणून मी तुम्हाला सांगतो. आणि मी आपल्याला खरोखरच सांगू इच्छितो की वेळ खूप झालेला आहे. अतिशय सुंदर असं हे उद्यान आपण नमो उद्यान आपण रेकॉर्ड ब्रेक वेळेमध्ये पूर्ण करून घेतलं. त्याच्यामध्ये जसं आपल्या कर्मचाऱ्यांचं, ठेकेदारांचं, नगराध्यक्षांचं श्रेय आहे, त्याच्यापेक्षा जास्त श्रेय हे त्यांना सातत्याने प्रोत्साहन देणाऱ्या आपल्यासारख्या आमदारांचं आहे, असा मी मुद्दाम या ठिकाणी उल्लेख करतो. मी स्वतः 9 वर्ष नगराध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे आणि शेवटी आपण लोकांसाठी जे काय करतो ते प्रत्यक्षात देण्याची संधी ही फक्त नगरपालिकेच्याच माध्यमातून आपल्याला मिळत असते. कारण तुम्ही प्रत्यक्ष काम करता आणि लोकांकडून त्याचं क्रेडिट सुद्धा घेत असता. आणि त्याच्यामुळे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, त्यांच्या सर्व नगरसेवकांचं मनापासून या ठिकाणी कौतुक करतो. आणि आपण भाग्यवान आहात की राणे साहेबांच्या हस्ते आपण हे उद्घाटन करून घेतलं. शेवटी पर्यटनाचे सगळ्यात जास्त पैसे हे केंद्राकडून येत असतात. आणि एकदा राणेसाहेबांनी मनात घेतलं तर या जिल्ह्याचा, कारण राणेसाहेब ज्या वेळेला मंत्री होते त्यावेळेला त्यांनी मुख्यमंत्र्यांना आपल्या जिल्ह्यामध्ये आणलेलं होतं आणि पर्यटन जिल्ह्याची घोषणा सुद्धा राणेसाहेबांनी त्यांच्याकडून करून घेतली. त्याची अजून आठवण मला आहे. आणि राणेसाहेबांची जी कारकीर्द झाली, अतिशय कमी वेळ कुठल्या मुख्यमंत्र्यांना मिळाला असेल तर तो आदरणीय राणेसाहेबांना मिळाला. परंतु त्यांचा प्रत्येक दिवस हा कार्यक्रम ठरलेला होता की आज या आपल्या जिल्ह्यासाठी काय करायचं. आणि त्या 6 महिन्यामध्ये त्यांनी पूर्णपणे या जिल्ह्याचा कायापालट केला. आणि म्हणून त्यांना कोकणचं सुपुत्र किंवा कोकणचे भाग्यविधाते केवळ म्हणायचं म्हणून म्हणत नाही तर खऱ्या अर्थाने ते भाग्यविधाते आहेत हे सुद्धा मुद्दाम उल्लेख करतो. पालकमंत्री त्यांच्या पावलावर पाऊल टाकून जे चांगलं काम त्या जिल्ह्यामध्ये आणि कोकणासाठी करतात त्याच्याबद्दल त्यांचं सुद्धा मनापासून कौतुक करतो. आपणा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.